ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात हृदयद्रावक घटना समोर। वसई पूर्व परिसरात एका व्यक्तीने प्रेयसीची निर्गुण हत्या केली। प्रेयसीच्या हत्येचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। आरोपीने लोखंडी रॉडने वार करून तिची निर्गुण हत्या केल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे। वसई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। सर, आज जे तरुणीची हत्या झालेली आहे, नेमकी काय घटना आहे, कुठे घडलेली आहे? त्या मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेम संबंध होते। मुलगी नालासोपारा पूर्व इथे राहायची। तो मुलगा आरोपी जो आहे, तो आरोपी आणि ती मुलगी दोघेही पूर्वी शेजारी राहायला होते। त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते। गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेम संबंधही होते, परंतु ते गेल्या साधारण 1 महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठेतरी प्रेम प्रकरण चालू असावं। त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रियल पान असतो, नट बोल्ट टाईट करायचा, त्या पाण्याने डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला मृत्यू केलेला आहे। सर, किती वार केले त्याच्यावरती? 16 टोटल 14 ते 16 वार केले असतात। पोस्टमॉर्टम चालू आहे, परंतु डोक्यावरती मल्टिपल वार आहेत। सर, ही म्हणजे नेमका एवढा क्रूर जो राग आहे, हा केवळ म्हणजे तिचं दुसऱ्यासोबत प्रेम प्रकरण आहे का, याला आणखी काय कारण आहे? तेच कारण आहे, दुसरं काय नाही। प्रेम प्रकरणातूनच हे झालेलं आहे, अफेअर एक दुसऱ्याशी असणार। मुलगा आणि मुलगी काय करायची नेमकी, कुठे? मुलगी एका खाजगी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये खाजगी जॉब करायची। आणि मुलाचं बॅकग्राऊंड काय? मुलगाही खाजगी नोकरी करायचा, दोघेही खाजगी नोकऱ्या करायच्या। एकत्र आरोपीला चौकशी कामे ताब्यात घेतले, पुढची कारवाई चालू आहे। सर, हे एकत्र कुठल्या कंपनीत होते? नाही, एकत्र नव्हते, शेजारी राहत होते पूर्वी। सर, भर चौकात ही मर्डर झाला, किती लोक तिकडे होते, त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला असता तर आज मुलगी वाचली असती। कदाचित लोकांना काय आवाहन करणार? मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढे झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही, नाहीतर मुलगी वाचली असती कदाचित। सर, आपल्याकडे आता काय गुन्हा दाखल झालेला? आता मर्डरचा 302 चा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्याकडे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।